नमस्कार, मी विशाल पाटील। वक्फ म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे, मात्र ज्यांना माहीत नाही त्यांना अगदी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की वक्फ हे इस्लामिक कायद्यानुसार एक देणगी आहे, ज्यामध्ये एखादी मालमत्ता कायम स्वरूपी धार्मिक तसंच सामाजिक कल्याणासाठी समर्पित असते। ही मालमत्ता सहसा जमीन, इमारती आणि इतर मालमत्ता असते, ज्यांची मालकी बदलली जाऊ शकत नाही। त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक विश्वस्त नियुक्त केला जातो, जो या मालमत्तेमधून मिळणारं उत्पन्न विशिष्ट हेतूसाठी वापरतो। मशिदी, शाळा, रुग्णालय, पूल, दफनभूमी आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासारख्या सार्वजनिक सेवांसाठी वक्फ मालमत्तांचा वापर केला जातो। याच संदर्भातील वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडलेलं आहे। दरम्यान या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलंय। इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी बीडचा दौरा केलेला आहे। त्यांच्या या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं, तर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी गाझामध्ये लष्करी कारवाई वाढवण्याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे। तसंच गाझा पट्टीचा मोठा भाग ताब्यात घेण्याचाही इशारा त्यांनी दिलाय। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलेलं आहे आणि या विधेयकावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। दरम्यान या विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अपनी संवेदना जता रहे परिवर्तन को स्वीकार ही नहीं करना है, जो कमेटी काहे को लिए है भाई। बिल आज इस संविधान के इस जो मूल जो ढांचा है उस पर आक्रमण है। कांग्रेस के जमाने में कमेटियां होती थी जो ठप्पा लगाती थी। लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक मांडत असताना रिजिजू यांनी एक मोठी माहिती दिली। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं नसतं तर मात्र संसद भवनही वक्फ मालमत्ता म्हणून घोषित झाली असती, असं किरण रिजिजू यांनी सांगितलं। दिल्लीमध्ये 1970 पासून एक खटला सुरू आहे। या प्रकरणामध्ये सीजीओ सह अनेक मालमत्तांचा समावेश आहे। यामध्ये संसद भवनाचाही समावेश आहे। दिल्ली वक्फ बोर्डाकडून त्यावर दावा करण्यात आलेला होता। दरम्यान मुस्लिम समाजासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्ष वक्फ दुरुस्ती विधेयक 2024ला विरोध करत आहे। मुस्लिम समाज आणि काँग्रेसनं हे विधेयक अल्पसंख्याक विरोधी असल्याचं म्हटलेलं आहे। तर ज्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाला, त्या विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे अगदी सुरुवातीला आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर यातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मधील महत्त्वाचे मुद्दे। सुरुवातीला नावात बदल। वक्फ कायदा 1995 चे युनिफाईड वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा 1995 असं नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे। तर दुसरीकडे महिला आणि मुस्लिमेतर प्रतिनिधित्व या संदर्भात काय म्हटलं गेलं तर वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम महिला आणि मुस्लिमेतर सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद। त्यानंतर एखादी मालमत्ता सरकारी घोषित केल्यास ती चक्क वक्फ मालमत्ता म्हणून गणली जाणार नाही। तर आता कोणती मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला राहणार नाही। तर नोंदणी प्रक्रियेतली सुधारणा, मालमत्तांची नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे। तर केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या आर्थिक व्यवहारांवरती आणि कामकाजावरती लक्ष ठेवण्यास सक्षम असेल। देखरेख आणि लेखापरीक्षण या संदर्भातला हा मुद्दा। तर एकंदरीतच या संदर्भातले कुठले महत्त्वाचे मुद्दे होते त्यावरती आपण एक नजर टाकली। मात्र कुणाचा या विधेयकाला समर्थन आहे आणि कुणाचा त्याला विरोध आहे ते देखील आपण अगदी थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत। तर विधेयकाच्या समर्थनामध्ये आहे भाजप, शिवसेना, टीडीपी, जेडीयू, एलजेपी, हम, आरएलडी, जनसेना, जेडीएस आणि अपना दल। बरं, आता विधेयकाच्या विरोधामध्ये कोण आहे त्यावरती एक नजर। तर विरोधात आहे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मतदानावेळी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे।
मात्र ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला विरोध करणारच अशी भूमिका अरविंद सावंतांनी मांडलेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी जी शरदचंद्र पवारांची आहे, त्यानंतर सपा, आप, टीएमसी, आरजेडी, एआयएमआयएम, डीएमके आणि जेएमएम दरम्यान आता वक्फ विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी बहुमताचा आकडा नेमका काय आहे, लोकसभेतील आणि राज्यसभेतील अंकगणित नेमकं काय आहे ते देखील आपण आता यावेळेला समजावून घेणार आहोत. तर लोकसभेतील अंकगणित समजून घेताना सभागृहातील खासदारांची संख्या आहे एकूण 542. त्यातील बहुमताचा आकडा आहे तो म्हणजे 272. भाजप 276 आहे, काँग्रेस 234 आहे आणि इतर 12. तर दुसरीकडे राज्यसभेतील अंकगणित जे आहे ते देखील आपण समजावून घेऊयात. एकूण खासदारांची संख्या आहे 236. बहुमताचा आकडा आहे 119. भाजप 125, काँग्रेस 88 आणि इतर 23. मित्रपक्षांसंदर्भातली आपण आकडेवारी यावेळेला समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एकंदरीतच या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वक्फ बोर्डाचे माजी सीईओ अब्दुल रैफ शेख, NSUIचे प्रदेशाध्यक्ष यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार परिणय फुके आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. परिणय फुकेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. परिणय फुकेजी, वक्फ विधेयक जे आहे त्यामधल्या सुधारणा का गरजेच्या होत्या? सुधारित विधेयक आणि त्यावरून खरोखरच कायदा म्हणून याकडे पाहायचं की राजकारण म्हणून पाहायचं असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतो. कारण एका बाजूला विरोध होत आहे, एका बाजूला समर्थन मिळताना पाहत आहे. आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा या सुधारणांची नेमकी आवश्यकता काय होती? परिणय फुकेजी. या सुधारणाची आवश्यकता मी सुरू करू? नक्की. बघा, या सुधारणाची आवश्यकता जी होती हे सांगण्याची गरज होती की देश हे संविधानावर चालतं. संविधानाने जे सांगितलं आहे आणि सर्व समाज जातींना एक नियम लागू होणार हे या विधेयक मंजूर करताना किंवा म्हणताना हा प्रमुख मुद्दा होता. दुसरा असा आहे की वक्फ बोर्डाकडे जवळपास 9,40,000 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या अत्यधिक आहे. वक्फ बोर्डाने जे आपल्या याच्यात केलेलं आहे त्यात जवळपास 8,72,000 स्थावर मालमत्ता आहे आणि 16,713 ही जंगम मालमत्ता वक्फ बोर्डाकडे आहे. आणि ज्या मूळ उद्देश जो या सगळ्या याचा होता की मुस्लिम समाजाचा विकास झाला पाहिजे, मुस्लिम समाजाची जी गरिबी आहे ती दूर झाली पाहिजे. आणि सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये निम्म्य मुस्लिम समाज हा गरिबी रेषा खाली आहे. म्हणजे या वक्फ बोर्डाकडे इतकी जागा असूनही कोणताही मुस्लिम समाजासाठी कोणताही उपयोग या सगळ्या जागेंचा जमिनीचा झाला नाही. आणि कुठेतरी या वक्फ बोर्डाच्या कायद्यामुळे, कारण 1913 मध्ये या कायद्याचं ज्यावेळेस आला त्यानंतर 1923 मध्ये झाला, 1954 मध्ये याच्यात सुधारणा करण्यात आली होती. पण 1995 मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये नुसतं मुस्लिमांना कुठेतरी वोट बँक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून 1995च्या ज्या कायद्यामध्ये अशा अमर्यादित असीमित असे अधिकार या वक्फ बोर्डाला दिले होते. कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही शेतकऱ्याची, कोणत्याही संस्थेची आणि सरकारची कोणतीही जागेवरती जर वक्फनी क्लेम केलं त्याला कुठेही अपील नव्हती. त्याला अपील फक्त वक्फ बोर्डाकडेच होती. म्हणजे ज्या संस्थेने तुमची जमीन हस्तांतरित केली किंवा तुमच्या जमिनीवर कब्जा केला, अतिक्रमण केलं, त्याच व्यक्तीकडे तुम्हाला जाऊन त्याच्याबद्दल दाद मागायची होती, जे अशक्य होतं की तो तुम्हाला दाद देणार किंवा कुठे न्याय देणार, कुठे आपण अपेक्षा करू शकत नव्हतो. आणि या देशामध्ये संविधान आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार आहे. त्याच्यावर जर कोणता अन्याय झाला, त्याच्यावर कोणत्याही चुकीच्या पद्धत, एखादा जर समजा संसदेने एखादा कायदा आणला किंवा संसदेने एखादी कोणती गोष्ट आणली त्याच्याही विरोधात तुम्ही कोर्टात जाऊ शकता. एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या जजनी जर तुमच्या विरोधात निर्णय दिला तर तुम्ही डबल बेंचकडे जाऊ शकता, ट्रिपल बेंचकडे जाऊ शकता आणि त्याच्यावर 7 बेंच पर्यंत जाण्याची तुम्हाला अधिकार आहे, मुभा आहे. आणि या प्रकारचं कोणत्याही विषयावर म्हणजे तुमच्यावर कोणताही अन्याय झाला या देशामध्ये तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊ शकता. तुमच्या जमिनीच्या संदर्भात असला तर महसूल विभागाकडे जाऊ शकता, डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जाऊ शकता, हायकोर्टाकडे जाऊ शकता, सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. पण वक्फ बोर्डाने जर तुमच्या जमिनीवरला हस्तांतर केलं किंवा कोणता कब्जा केला किंवा कोणता अधिकार जतवला तर तुम्ही कुठेही त्याबद्दल कोणाकडे न्याय मागू शकत नाही. आणि कुठेतरी याच्यामध्ये अनेक गैरफायदे होत होते. आज किरण रिजिजूंनी जे सांगितलं की संसदेची जागा आहे, संसद ज्याच्यावर आहे, दिल्लीमध्ये अनेक जागा आहे, त्या सगळ्या जागांवरती कुठेतरी वक्फ बोर्डने आपला दावा पेश केला होता. आणि त्यामध्ये ही जर तरतूद आणली नसती, ही जर हा अमेंडमेंट जर आला नसता
तर उद्या संसदलाही यांनी वक्फ बोर्डची प्रॉपर्टी घोषित केली असती आणि त्याच्या विरोधात कोणीही काही भाजपचं म्हणणं आमदार परिणय फुके यांनी स्पष्ट केलेलं आहे. NSUI प्रदेशाध्यक्ष संविधान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. बरोबर आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. आमिर शेख यांना मला प्रश्न करायचा आहे, काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा या सगळ्याला विरोध का? ज्या प्रकारच्या सुधारणा त्यांनी सांगितलेल्या यापूर्वी देखील जर आपण या संदर्भातल्या अमेंडमेंट्स पाहिल्या किंवा त्या कायद्या संदर्भामध्ये जर काही बाबींकडे लक्ष वेधलं तर हे आधीपासून होतं. मग नव्यानं नेमक्या या सुधारणा होत आहेत का? या सुधारणा झाल्या तर कितपत फायदा होईल, जसं भाजप यावेळेला या संदर्भातले दावे करताना दिसत आहे? आमिर शेखजी. सर्वप्रथम तर मला या मुद्द्यानिमित्त आपल्या सर्वांना सांगायचं आहे की भाजपच्या वतीने आणि काही एक वैशिष्ट्य विचारधारेच्या वतीने या वक्फ बोर्ड आणि या वक्फ कायद्या संदर्भात चुकीचे मेसेजेस पोहोचवले जातात. सर्व पहिले तर की वक्फ बोर्ड कुणाच्याही जागेवर ताबा मारू शकतो, कुठलीही जागा बोलू शकतो की ही जागा आपली आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाचा कुठलाही व्यक्ती जमिनीच्या माध्यमातून अमाप पैसा कमवतो. मला सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना हे सांगायचं की हे खोटं आहे. सर्वप्रथम तर वक्फ हा विषय सर्व समाजांनी आणि सर्व घटकांनी समजून घेतला पाहिजे. वक्फ म्हणजे एखादा मुस्लिम व्यक्ती जर स्वतःची जमीन अल्लाच्या नावाने किंवा सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी, त्यांच्या हितांसाठी, कॉलेजसाठी, इन्स्टिट्यूटसाठी व काही समाज उपयोगी कामासाठी त्यांना अल्लाच्या नावाने ती जमीन सरकारला द्यायची असेल तर त्याला वक्फ करता येतं. त्यानंतर त्या व्यक्तीची त्या जमिनीवर म्हणजे जोपर्यंत तो हयात आहे तोपर्यंत कधीच त्याचा अधिकार त्या जमिनीवर लागत नाही. त्यानंतर वक्फच्या अंतर्गत ती जमीन येते. तर सगळ्यात पहिले तर भाजपाने ज्या पद्धतीने या पूर्ण प्रकरणामध्ये हे सांगितलेलं आहे की वक्फ सरकारची जागा किंवा कुठलीही प्रायव्हेट प्रॉपर्टी ही ताबा मारती, हे खोटं आहे. हे मला जाहीरपणे याचा निषेध करायचा आहे आणि आम्ही यासाठी या पूर्ण विधेयकाचा विरोध करतोय. कारण की या विधेयकाच्या माध्यमातून भाजप आणि केंद्र सरकार त्यांचे 3 मनसुबे पूर्ण त्यांना करायचे आहेत. सर्वात पहिला मनसुबा की मुस्लिम समाजाचा या देशातील अस्तित्व त्यांना संपवायचं आहे. दुसरं कारण त्यांना सगळ्या जमिनी हे करून अदानी अंबानीच्या घशामध्ये टाकायच्या आहेत. आणि तिसरं जे काही मुस्लिम दर्गा किंवा मुस्लिम दर्गा किंवा मस्जिदी आता आहेत त्या मंदिरांमध्ये त्यांना कन्वर्ट करायच्यात आणि हिंदू मतांना दाखवायचंय की बघा आम्ही मुस्लिम समाजाच्या मस्जिदी आणि दर्गा आम्ही हिंदू मंदिरांमध्ये कन्वर्ट केल्या. हे करून त्यांना हिंदू वोट बँक कुठेतरी वाढवायची आहे. आणि हे सगळं करत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचंय की मागच्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीने मायनॉरिटीजला या राज्यामध्ये आणि देशामध्ये टार्गेट केलं जातं, मुस्लिम समाजाच्या लोकांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर बुलडोजर आणलं जातं. परंतु कोरटकर आणि सोलापूरकर सारखे व्यक्ती जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोलत असतील तर त्यांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हा कुठला न्याय? मला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून भाजपच्या प्रवक्त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. बरं, परिणय फुके यांच्याकडनं उत्तर घेण्याआधी मात्र मी यावेळेला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे जाईल. सुषमाताई, आज आपल्या शिवसेनेची जी बाजू आम्हाला पाहायला मिळाली की बाजूनं की विरोधात हे स्पष्ट न होऊ देता ज्या वेळेला मात्र या संदर्भामधलं मतदान केलं जाईल त्यावेळेला आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. काय नेमकी तुमची भूमिका आहे या संदर्भात? विशाल दादा, पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना बाहेर पडलेला जो गद्दार गँगचा गट आहे, ह्या सगळ्यांनी एक बाऊल तयार केला की आम्हालाच हिंदुत्व कळले. ते हिंदुत्वाचे सर्टिफिकेट वाटत फिरतात. मुळात त्यांना हिंदुत्वाचे सर्टिफिकेट वाटायचा कुणीही अधिकार दिलेला नाही. त्यामुळे उगाच स्वतःची पाठ थोपटणं त्यांनी बंद केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही विधेयकाच्या बाजूने आहोत की विरोधात आहोत. तर मला असं वाटतंय खासदार आझीमबाईंनी याच्यावरची भूमिका फार चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली आणि त्यांनी असं सांगितलंय की तुमच्या काही चांगल्या बाबी असतील तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू, परंतु विधेयकाच्या आडून जमिनी हडप करण्याचा जो डाव असेल त्याला मात्र आमचा विरोध असेल. त्यामुळे आधी विधेयकांमध्ये नेमकं काय होतं ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. बरं, साधारणतः 1947ला या देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळेला काही तिकडचे हिंदू इकडे आले तर इकडचे मुस्लिम तिकडे गेले. जे इकडून मुस्लिम तिकडे गेले आणि ज्यांची घरं किंवा शेतजमिनी त्यांच्या मालकीची जी काही स्थावर मालमत्ता होती या मालमत्तेचं व्यवस्थापन काय असेल असा एक प्रश्न निर्माण झाला. नंतरच्या काळात एक वक्फ बोर्ड तयार झाला आणि 54च्या कायद्याने
मालकी असेल ती वक्फ बोर्डाकडे जाईल असे सांगितले गेले. आता असे किती बोर्ड असावेत तर राज्यानुसार बोर्ड सांगितले गेले आणि असे साधारणतः 22 बोर्ड तयार झाले. आता हे जे काही 22 बोर्ड तयार झाले याच्यामध्ये बिहारमध्ये आणि काही राज्यांमध्ये शिया आणि सुन्नी या दोघांच्यासाठीचे वेगवेगळे बोर्ड आहेत. किती जमीन आहे तर साधारणतः ही जमीन 7.25 लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे. आता भाजपकडून बघा हा आकडा सांगितला जातो, भाजपकडून फक्त जमिनीचा आकडा सांगितला जातोय. कारण जमिनीच्या आकड्यावर यांचं फार लक्ष असतं. मग ती जमीन धारावीची असो, ती जमीन मणिपूरची असो, ती जमीन काश्मीरची असो, कारण काश्मीरला 370 करतानाही यांच्या डोक्यात ती जमीन कोणाला द्यायची आणि कशी द्यायची हे जास्त होतं. इथल्या कुठल्याही हिंदूने जाऊन, इथला जो सर्वसामान्य हिंदू आहे त्याने जाऊन काही काश्मीरमध्ये जमीन विकत घेतली नाही. हे जे कायदे काढतात ते कायदे कुणासाठी काढतात ते या दृष्टिकोनातून समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आमचा विरोध कशाला आहे आणि आमचं स्वागत कुठे आहे. जेव्हा या बिलाच्या अंतर्गत सांगितलं जातं की वक्फचे जे काही हिशोब असतील किंवा वक्फची जे काही इन्कम असेल या इन्कमचं पूर्ण नियंत्रण हे कॅग मार्फत केलं जाईल तेव्हा निश्चित आपण त्याचं स्वागत करू ना. बिलकुल जर सगळ्याच यंत्रणांचं हिशोब केला जातो तसा जर वक्फचाही हिशोब केला जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, काही हरकत नाही. म्हणजे आमचा सरसकट विधेयकाला विरोध आहे किंवा सरसकट समर्थन आहे असं नाही. तर तुम्ही मधले जे मुद्दे टाकलेले आहेत त्या मुद्द्यांचं काय करायचं तो प्रश्न आहे. एक दुसरा मुद्दा याच्यात असा आहे की कलम 9 आणि 14 याचं जे ड्राफ्टिंग आहे त्या ड्राफ्टिंग मध्ये एक कलम 9 आहे आणि कलम 14 आहे ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश सांगितलाय. भाजपने उगाच स्वतःची फुशारकी मारून घेऊ नये. कुठल्याही ट्रस्टवर कुठल्याही आस्थापनेमध्ये महिलांचं आरक्षण असलं पाहिजे हे आधीच आपल्याकडे ठरलेलं आहे. त्याच्यात काही भाजपने नवीन काही मोठी तीर मारलेले नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी बोलताना थोडा अभ्यास करून बोलावं, जरा समजून उमजून बोलावं. हा अजून एक भाग. आता तिसरी गोष्ट याच्यामध्ये बोहरा आणि आगाखानी यांच्यासाठी स्वतंत्र बोर्ड करावा असं एक प्रावधान केलंय. जे प्रावधान कदाचित वादग्रस्त असू शकतं. बोहरा हा व्यावसायिक याच्यामध्ये गुंतलेला आहे, आगाखानी अजून वेगळे आहेत. हे दोनही लोक उपास ठेवणे किंवा हजला जाणे या संबंधाने यांचे अजून धार्मिक विधिनिषेध आहेत. त्यामुळे याच्यात एक धार्मिक गुंतागुंत तयार करण्याचा जो भाजपकडून प्रयत्न आहे त्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 बिगर मुस्लिम सदस्य असू शकतील आणि कदाचित त्यातला एखादा सीईओ सुद्धा असू शकेल. हे जे म्हणणं आहे हे आक्षेप घेण्यासारखं आहे. जर आता भाजप किंवा शिवसेनेतून गद्दार गँगकडे गेलेले लोक जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत, ज्यांना असं वाटतं की अरे काय हरकत आहे, का बरं मुस्लिम बोर्डावर बिगर मुस्लिम म्हणजे हिंदूंनी जाऊ नये. जेव्हा तुम्ही असं म्हणाल तेव्हा कदाचित उद्या एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल रिॲक्शन, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. त्यानुसार कदाचित उद्या असं पण होऊ शकेल की हिंदू मंदिरांच्या आस्थापनामध्ये मग बिगर हिंदू येणार का. मग बिगर हिंदू आणताना मग तुमचं म्हणणं काय असेल, त्यावेळेच्या तुमच्या भूमिका काय असतील त्या सुद्धा भूमिका जरा स्पष्ट कराव्या लागतील. त्यामुळे गुंतागुंत ही काय पद्धतीने वाढवली जाते आणि सगळ्यात महत्वाची बाब ही अत्यंत जबाबदारीने लोकशाही चॅनलवर नोंदवली गेली पाहिजे की भाजपा जेव्हापासून सत्तेत आली आहे तेव्हापासून भाजपचे बिलं बघायचे आपण. भाजप कशा पद्धतीची बिलं असतात, 370 असेल, ट्रिपल तलाक असेल, काय ते अजून आताचं वक्फ बिल आहे, मध्ये अजून एक वेगळंच बिल आलं होतं. हे सगळी जर बिलं बघितली तर भाजप ठरवून मुस्लिमांना टार्गेट करते का, भाजपला ठरवून इथल्या मुस्लिमांना भयभीत करायचं आहे का, भाजपला इथल्या मुस्लिमांना का भयभीत करावं असं वाटतं, भाजपला असं वाटतं का की मुस्लिमांना भयभीत केल्यानंतर हिंदू सुखावतील आणि हिंदूंना आनंद होईल. तर नाही, भाजपने हे समजून घ्यावं की इथल्या बहुसंख्याक हिंदूंना मूर्ख समजण्याची चूक करू नका. कारण इथले हिंदू या सगळ्या प्रश्नांपेक्षा सुद्धा इथल्या विकासाचे, इथल्या रोजगाराचे, इथल्या उद्योगधंद्याचे, इथल्या वाढत्या महागाईचे, राज्य जे कर्जबाजारी होत जातं, जे प्रत्येक दरडोई कर्ज वाढत जातं, या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून आम्हाला अधिक हवी आहे.
निश्चित पण या सर्व प्रश्नांची चर्चा उत्तरं घडवून आणायची नाही, त्यांना या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नक्कीच आणि म्हणून परिणय फुकेजी यांच्याकडून आपण या जाणीवपूर्वक संदर्भातली निर्माण उत्तरं करून घेणार द्यायच्या. आहोतच. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची बाजू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या ठिकाणी वक्फ बोर्डासंदर्भामध्ये वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात चर्चा होतीये त्याला वक्फ बोर्डाचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांचीही बाजू जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं अब्दुल रऊफ शेख मी आपल्याकडे येतो. आज ज्या प्रकारची घमासान पाहायला मिळाली, सत्ताधारी होते, विरोधक होते, मात्र वक्फ बोर्डाला नेमकं काय हवंय, वक्फ बोर्डाचे सदस्य, त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप यामध्ये नेमकं काय आहे. आणि मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, जर वक्फ बोर्डाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन आहे तर जे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता की वक्फ बोर्डाच्या जमिनीचा वापर हा लोककल्याणासाठी व्हावा, ते किती टक्के होताना दिसतंय? अब्दुल रऊफ शेख. धन्यवाद. सर्वात प्रथम मला आपलं हे स्पष्ट करायचं आहे की वक्फचा हा जे बिल आणण्यात आलं आहे त्याच्या मागचा उद्देश आहे फारच अशुद्ध उद्देश आहे. त्या आणि दाखवण्याची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे असं म्हणतात की अत्याचार दाखवायचे वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात, असा प्रकार आहे. मी 2 वर्ष वक्फ बोर्डामध्ये सीओ म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर सतत वक्फच्या फील्डमध्ये ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतो आहे. आणि या वक्फ ऍक्टची आणि जेपीसीच्या रिकमेंडेशनची एक एक कॉलम मी वाचलेला आहे. आणि मी काय ज्याला हे कायदा समजतोय तो म्हणेल की या वक्फच्या अमेंडमेंटचा जो शासनाने हेतू स्पष्ट केलेला आहे प्रिएम्बल मध्ये आणि ज्या प्रोव्हिजन्स टाकलेल्या ते अतिशय विरोधाभासी आहेत. बरं, एकच मी उदाहरण तुम्हाला देतोय. याचा सर्वात उद्देश आमचे अमीर शेखने म्हणाले आहे की याचा उद्देश आहे की वक्फच्या जमिनी या ज्या आहेत त्या त्यांच्या मित्रांच्या घशात घाले हा आहे. तेवढंच नाहीये, याचा असा उद्देश आहे, बघा की वक्फ बोर्ड सध्या जे आहे म्हणजे अपप्रचार कसा केला जातो की वक्फ बोर्डाकडे 9.5 लाख एकर जमीन आहे. ऍक्च्युअली माहिती असायला पाहिजे की वक्फ बोर्ड एक नाहीये पुणे राज्यामध्ये, पूर्ण देशाचा असे 35 वक्फ बोर्ड आहेत. आणि प्रत्येक वक्फ बोर्डाकडे हजारो इन्स्टिट्यूशन आहे, वक्फ इन्स्टिट्यूशन आहे, मस्जिद आहे, दर्गा आहे, कब्रस्तान आहे. या सर्वांच्या अशा 8,72,000 वक्फच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्या सर्वांच्या मिळून या 9.5 लाख एकर जमिनी आहेत. पण प्रचार कसा करण्यात येतो की वक्फ बोर्ड हे 3rd लार्जेस्ट ओनर ऑफ द प्रॉपर्टी आहे. हा मुद्दाम प्रचार, हा खोटा प्रचार जो करण्यात येतो आहे आणि रेटून खोटे जे बोलण्यात येत आहे त्याच्या मागे एक उद्देश आहे की हा जर अमेंडमेंटचा कायदा पास झाला तर काय होईल की वक्फ बोर्डाचं नियंत्रण हे मुस्लिमांकडून काढून घेऊन हिंदूंकडे जाईल. बरं, मी स्पष्ट काय सांगतोय की आज जसं सध्या कंपोजिशन ऑफ वक्फ बोर्ड आहे, आज वक्फ बोर्ड आहे किंवा सेंट्रल वक्फ काउन्सिल आहे, ज्या महत्वाच्या संस्था आहेत ज्या वक्फवर कंट्रोल करतात, या दोन्ही संस्थांमध्ये आज पूर्णपणे मुस्लिम सदस्य असतात. त्यांचे अधिकारी सुद्धा मुस्लिम असतात. जसं मी वक्फ बोर्डमध्ये सीओ म्हणून काम केलेलं आहे, जॉईंट सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर असतात, तो मुस्लिमच असायला पाहिजे. पण आता जे तरमीम याच्यामध्ये जे अमेंडमेंट करतायत त्याच्यामध्ये 11 लोकांचा वक्फ बोर्ड बनवत आहेत आणि 11 लोकांमध्ये मुस्लिमांची संख्या ही 4वर रिस्ट्रिक्ट करतायत. 2 कंपल्सरी नॉन मुस्लिम आणतायत आणि 5 ज्या जागा आहेत त्या रिक्त सोडल्या, 5 ज्या ओपन कॅटेगरी सोडल्या. म्हणजेच काय की उद्या भविष्यात एखादं सरकार आलं योगीसारखं तर ते असं करू शकते की 2 कंपल्सरी हिंदू राहतीलच, बाकी ज्या 4 मुसलमान राहतील, म्हणजे मुसलमान मॅक्झिमम 4 होऊ शकतात. 5 जागांवर पुन्हा हिंदू किंवा यांचे माणसं अपॉइंट करतील. म्हणजे 5 आणि 2 7 मेंबर हे यांची सरकार आहे त्यांच्या सेवेतली असतील आणि हे संपूर्ण बोर्ड आहे हे नॉमिनेट करेल. सध्याचा बोर्ड हा इलेक्टेड बोर्ड असते, इलेक्टेड आहे म्हणजे शासनाच्या हाती नसते बोर्ड बनवावं, फक्त नॉमिनेटेड मेंबर शासन नॉमिनेट करते. पण आता घातलेलं जे बोर्ड आहे ते संपूर्ण बोर्ड नॉमिनेट राहील. चेअरमन शासन ज्यांना म्हणेल त्यांना नॉमिनेट करेल आणि 11 पैकी 7 मेंबर जर हिंदू असतील, चेअरमन जर सरकारने नेमलेला नॉमिनेटेड माणूस असेल तर सर्वात हा जो बोर्डाचा जो कंट्रोल आहे हा सर्व मुसलमानांकडून निघून गैर मुस्लिमांकडे, मुस्लिम इतर लोकांकडे जाईल. आणि या बोर्डाकडे जेवढ्या शक्ती आहेत सेक्शन 32 प्रमाणे या सर्व धार्मिक इन्स्टिट्यूशनवर बोर्डाचा कंट्रोल असतो. म्हणजे इनडायरेक्टली धार्मिक म्हणजे मस्जिदीचा कंट्रोल, दर्ग्यांचा कंट्रोल, कब्रस्तानांचा कंट्रोल हा अशा बोर्डाकडे जाईल ज्याच्यामध्ये मेजॉरिटी हे नॉन मुस्लिम असतील. म्हणजे किती डेंजरस प्रोव्हिजन आहे. शिवाय ज्या वक्फच्या संपत्ती आहेत त्या संपत्त्या कोणाला देणे, कोणाला लीज करणे, कोणाला विकणे, त्यांनी एनओसी देणे हे सर्व अधिकार वक्फ बोर्डाला आहेत. म्हणजे उद्या वक्फ बोर्डाच्या ज्या पॉवर्स आहे
ते आपल्या हिंदूंच्या मेजॉरिटी असलेल्या वक्फ बोर्डाकडे देतील आणि वक्फ बोर्डांच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे, मस्जिद आहे, दर्गा आहे, याच्यावर ते जसं पाहिजे तसं ते कंट्रोल करतील. हा याचा माझा उद्देश आहे. जर आता बरं, तुम्ही थेट आता सरकारच्या उद्देशावरतीच प्रश्न उपस्थित करताय परिणय फुकेजी. कशामुळे आणि इंडिया आघाडीचा असलेला विरोध नेमका काय हे आपण समजून घेतलं. त्याचबरोबर वक्फ बोर्डाला हे विचारलंच गेलं नाही आणि ज्या प्रकारच्या सुधारणा येणार आहे त्यामुळे भीतीचं वातावरण मुस्लिम समाजामध्ये असल्याचं दिसून येतं, जे आपण तिन्ही आपल्याबरोबर असलेल्या विविध मान्यवरांचं ऐकलं असेलच. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, UAPA का लावण्यात आला? मेंबर निवडून येण्याची डेमोक्रेटिक प्रक्रिया जी होती ती नॉमिनेटेड केल्यामुळे जी भीती आता अब्दुल रऊफ शेख यांनी व्यक्त केलेली आहे त्यामध्ये कितपत आपल्याला तथ्य वाटतं? दुसरीकडे सगळी यंत्रणा वक्फ बोर्डाच्या हातून काढून ती विकेंद्रीकरण करणं, मग राज्याकडे देणं, सरकार म्हणजे केंद्र सरकारकडे देणं, याची जी भीती व्यक्त केली जाते त्यामध्ये किती सत्यता आहे? बघा, असं आहे की एकतर अब्दुल शेख साहेबांनी ज्या प्रकारे सांगितले आणि ज्या प्रकारे ते बोलले की हिंदू मेजॉरिटी जर त्या वक्फ बोर्डात जर हिंदू मेजॉरिटी झाली तर ते सरसकट यांच्या मस्जिदींवर, यांच्या दर्ग्यांवर किंवा यांच्या कब्रस्थानांवरती म्हणजे अतिक्रमण होणार किंवा यांनी सांगितलं ते संरक्षण राहणार नाही किंवा मुस्लिम संरक्षित राहणार नाही. मला त्यांना एकच सांगायचं आहे की ह्या हिंदू बहुल देशामध्ये 1947 पासनं हे या भागात मायनॉरिटीमध्ये मुस्लिम समाज सुरक्षित आहे. 2014 पासनं भारतीय जनता पार्टीची सरकार आली, आपण मोदीजींच्या संदर्भात बोलले म्हणून तुम्हाला सांगतो, 2024 पर्यंत या देशातला एकूण एक मुस्लिम सुरक्षित आहे. या प्रकारचं CAचा कायदा आला किंवा 370 आलं किंवा इतर आणखीनही कायदे आले, 3 तलाक आलं, याच प्रकारच्या चर्चा, याच प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम या प्रकारचे काही लोकांनी केलेलं आहे. म्हणजे विशेष करून काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले काही लोकांचं. मला त्या लोकांना एकच विचारायचं आहे की यांना हिंदू मेजॉरिटी जर त्यात असली, समजा हे जे बोलतात ते चुकीचं बोलतात, त्यात काही हिंदू मेजॉरिटी राहणार नाही, पण असली सुद्धा तर यांना त्याचं काय ऑब्जेक्शन आहे? यांना काय वाटतं की हिंदू यांच्यावर अन्याय करतील, की हिंदू जे त्यात नॉमिनेटेड झाले त्याच्यावर अन्याय करतील? हा यांचा मुद्दा आहे काय? दुसरा, हे ज्या प्रकारे म्हणतात आहे की इलेक्टेड बॉडी, आता बघा 1913चा हा कायदा आहे, 112 वर्ष झाले हा कायदा येऊन, तर किती मुस्लिम समाजाला फायदा झाला? त्यानंतर 1923 मध्ये, त्यानंतर 1954 मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात आला, त्यानंतर 1995 मध्ये या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कायद्याला किंवा या बोर्डाला अधिकार दिले आले, अमर्यादित अधिकार देण्यात आले. मग मला सांगा, इतक्या मोठ्या 9 लाख किंवा हे 8 लाख जितके हे सांगतात आहे, इतक्या जमिनी असून, इतक्या जागा असून आतापर्यंत मुस्लिम समाज का, सगळ्यात निम्मे मुस्लिम समाज हा का गरिबी रेषेच्या खाली आहे? बरं, आमिर शेख यांच्याकडून मगाशी हात उंचावलेला होता, आपल्यालाही बोलायचं होतं. आमिर शेख आपल्या प्रश्नांची उत्तर देतील. अमर्याद जर त्या ठिकाणी देण्यात आलेले अधिकार होते त्यांचा गैरवापर झाला का? तर दुसरीकडे ज्या जागा वक्फ बोर्डाच्या आहेत त्याचा खरोखर सर्वसामान्यांसाठी, मुस्लिम समाजाच्या हितासाठी किती फायदा झालेला आहे? खरोखर तशी कामं झाली आहेत का? आमिर शेख. मी थेटपणे परिणयजींच्या सर्व प्रश्नांना एकच उत्तर देतो की आपण प्रश्न केला की एखादा हिंदू व्यक्ती जर मुस्लिम वक्फ बोर्डावर जर सदस्य झाला तर त्याचा प्रॉब्लेम काय होईल? मला परिणयजी आपल्याला विचारायचं आहे की जर हे जे वक्फ बोर्डचं बिल आहे हे जर आता आपण पारित केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं वक्फ बोर्डचं चेअरमन आपण नितेश राणेंना बनवलं, तर ते नितेश राणे कशा पद्धतीने वक्फ बोर्ड चालवतील याचं उत्तर आपल्याकडे आहे का? जे व्यक्ती आपल्या भाजपच्या कंट्रोल मध्ये नाहीयेत ते व्यक्ती कशा पद्धतीने मागच्या किती वर्षापासून टार्गेट करत आहेत, फार मस्जिदींमध्ये घुसून मुस्लिमांना मारण्याचं एवढं ते वक्तव्य करत आहेत. आपलं बीजेपीचे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं आपण आवर घातलेलं नाहीये. परिणय भीती व्यक्त करतात आमिर शेख. चेअरमन केलं तर आपण काय कराल? बघा, असं आहे, काँग्रेस पक्षाचं इतक्या वर्षाचं राजकारणच राहिलं आहे मुस्लिम समाजांच्या मनात एक भीती निर्माण करणे की भारतीय जनता पार्टी आली
तर असं होऊन जाणार, भारतीय जनता पार्टी आली तर तुम्हाला देशाच्या बाहेर काढून टाकणार, भारतीय जनता पार्टी आली तर कोणत्याही जितकीही सवलती जे सरकारच्या सवलती मिळतात ते तुम्हाला मिळणार नाही, या प्रकारचा भारतीय जनता पार्टी आली निवडून की भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर इथे दंगे होतील, असं होतील, हे सगळं निवड काँग्रेस पक्षाचं हे अनेक वर्षापासून हीच परंपरा राहिलेली आहे की मुस्लिम समाजाला भिवून ठेवायचं, त्यांना काहीतरी एक भीती दाखवायची, त्यांना काहीतरी एक बाऊ दाखवायचं की बाबा असं झालं तर असं होणार, असं झालं तर तसं होणार. मला एक सांगा, सीए आलं, आज किती वर्ष झाले सीए येऊन, काय झालं, कोणत्या मुस्लिमाच्या विरोधात अन्याय झाला, एक मुस्लिम सांगून द्या त्यांनी की त्याच्यावर अन्याय झाला. 370 आलं, कोणत्या मुस्लिम व्यक्तीवरती अन्याय झाला किंवा कोणाला देशाच्या बाहेर काढलं, बिलकुल नाही. 3 तलाक झालं, 3 तलाकचा कायदा आला, यात त्याही वेळेस हेच बोलत होते, त्याही वेळेस नितेश राणेसारखे किंवा आणखीन काही विषय हे पुढे आणत होते. मला एक सांगा की 3 तलाक झाल्यानंतर कोणत्या मुस्लिम महिलावर अन्याय झाला, एक तरी तुम्ही नाव सांगून द्या, एक. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादा कायदा आणला, संसदेने तो मंजूर केला, त्यानंतर ते कायद्यामध्ये काय अडचण होऊन राहिली ते बघा. तर तुम्ही 1913 पासूनचा कायदा आहे, आपण चला 1995 म्हणजे मागच्या 30 वर्षापासून हा कायदा. ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र याच मुद्द्यावरती या सर्व मान्यवरांबरोबर आपण सलग चर्चा करणार. माझा काय म्हणणं, एकच मिनिट, मुस्लिम समाजात 30 वर्षात भलं नाही होऊ शकलं, तुम्ही 1-2 वर्ष 4 वर्ष थांबा, बघा त्यात काय किती तुमचं भलं होऊ शकणार. तुम्ही जर विश्वासच नाही करणार, तुम्ही काहीतरी कोणत्या तरी भीतीपोटी जर तुम्ही सगळं हा विचार करत असणार तर हे चुकीचं आहे. तुम्ही आता 30 वर्ष हा कायदा बघितला, या अमर्यादित जे ताकताय ते अमर्यादित जे या मुस्लिम वोटला अधिकार होते याचं सगळं बघितलं. आता तुम्ही हा जो नवीन कायदा आला या कायद्याप्रमाणे तुम्ही आता बघा की कसं मुस्लिम समाजाचा त्यात फायदा होतो. बरं, म्हणजे भाजपचं एक म्हणणं आहे की संधी देऊन बघा, अमर्याद जे आतापर्यंत वक्फ बोर्डाला देण्यात आलेले अधिकार होते त्याचा गैरवापर झाला आणि आता पुढच्या काळामध्ये यातल्या सुधारणांमुळे काहीतरी बदल होणार आहे, तर कुठल्या प्रकारचा बदल होणार. थेटपणे मी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे जाईल. सुषमाताई, मगाशी आपण डोक्याला हात लावलेला होता, जे प्रश्न सीए संदर्भातले 3 तलाक संदर्भातले विचारण्यात आले आणि मग त्यानंतर खरोखर मुस्लिम समाजावरती अन्याय झाला का याचं एक तरी उदाहरण द्या, असं ज्यावेळेला भाजप म्हणतं, तर दुसरीकडे भाजपनं एक म्हटलेलं आहे की ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना कळणारच नाही की आपण बिला संदर्भातला काय निर्णय घ्यायला हवाय. सुषमा अंधारे ताईंना मला प्रश्न करायचा आहे की खरोखर अशी अवस्था शिवसेनेची आहे. आणि मगाशीही म्हटलं, पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की कोण हिंदू आहे आणि कोण हिंदू नाही, कोण देशभक्त आहे आणि कोण देशभक्त नाही, हे ठरवण्याचा अधिकार सगळा आपल्याला ठेका दिलाय. या आविर्भावात वावरणारे आणि लोकांना देशभक्तीचे आणि हिंदुत्वाचे प्रमाणपत्र वाटणारे जे लोक आहेत, मुळात त्यांना हिंदुत्व आधी कळलंय का हा खरा प्रश्न आहे. सगळेच, म्हणजे आता मला त्या खोलात जायचं नाही आणि विषयांतर करायचं नाही, कारण हनुमान चालीसा वाचणारा नवनीत राणाला साधं गणपतीचं विसर्जन कसं करतात ते कळत नाही. इथं पासून ते मी अनेक गोष्टी सांगू शकते, पण मला विषयांतर करायचं नाहीये. मला फक्त आता एक मुद्दा आपल्याला सांगितला पाहिजे की कसं मुस्लिमांचं जीवनमान आम्ही सुधारणार आहोत आणि एक मुस्लिम दाखवा ज्याच्यावर अन्याय झालाय का. अरे एक मुस्लिम दाखवा जो तुमच्या निर्णयाने सुखी झालाय का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही काय पद्धतीने मुस्लिम प्रताडित केलेले आहेत. ज्या सच्चर कमिशनचा दाखला देत हे सांगतात की सच्चर कमिशनच्या शिफारशीमध्ये सांगितलंय की वक्फ बोर्डाच्या जमिनीचा चांगला उपयोग झाला पाहिजे. मुळात 2005 साली मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये 7 सदस्यीय जी समिती सच्चर समिती नेमली होती, ज्या सच्चर समितीने नोव्हेंबर 2017ला आपला अहवाल सादर केला होता आणि तो अहवाल सादर करताना त्यांनी ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्याच्यातल्या किती शिफारशी भाजपने स्वीकारल्यात बरं. हे फार विशेष आहे की भाजपचेच आमदार पाशा पटेल यांनी सच्चरच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर आंदोलन केलं होतं. हे नव्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांना हे कदाचित माहित नसेल, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे की अरे तुमच्याच एका माणसाने हे आंदोलन केलं होतं आणि सच्चरने काय सांगितलं होतं बरं. तुम्हाला फक्त वक्फ बोर्ड दिसतोय का. सच्चरने सांगितलं होतं 0 ते 14 वयोवर्षापर्यंतच्या मुस्लिम लेकरांचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे. सच्चरने सांगितलं होतं बहुल मुस्लिम भागामध्ये तुम्हाला उर्दू भाषेच्या शाळांना सरकारी अनुदान दिलं पाहिजे. सच्चरने काय सांगितलेलं होतं सगळ्यात महत्वाचं की व्यवसायासाठी तुम्ही कर्ज दिलं पाहिजे मुस्लिम समूहाला, कारण त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. सच्चरने आपल्या अहवालामध्ये असं सांगितलेलं होतं की जे 4790 IAS अधिकारी आहेत त्यात फक्त 108 अधिकारी मुस्लिम आहेत.
विशेष केंद्रामध्ये जे 22 सचिव बसलेले आहेत त्या 22 मध्ये 83 सचिव आहेत. त्या 83 सचिवांमध्ये एकही सचिव मुस्लिम नाही. कृपया हे नोट करा की 83 सचिवांमध्ये एकही सचिव मुस्लिम नाही. सच्चरने असंही सांगितलं होतं की मदरशांमधून दिल्या जाणाऱ्या ज्या पदव्या आहेत या पदव्यांना बँकिंग आणि इतर क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षा घेत असताना ज्या पदव्यांचा निकष लावता तर मदरशांची पदवी ही समान समजली जावी. भाजपला या सगळ्या शिफारशींमधलं काहीच दिसलं नाही. भाजपला फक्त वक्फ बोर्ड दिसला. त्या भाजपला जे म्हणतायत की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्या भाजपवाल्यांना आमचा साधा प्रश्न आहे की अरे दादा हो तुम्ही एवढं बोलताय आणि सच्चरचा दाखला देताय तर सच्चरने मुस्लिम व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि मुस्लिम व्यावसायिकांना लोन दिले पाहिजे असं सांगितलं जातं. पण याच भाजपचे तोडफाटके राणे आणि इतर लोक जे आहेत जी सतत आपला भोंगा वाजवत राहतात आणि नो बिंदी नो बिझनेस सारखा हॅशटॅग चालवतात. जत्रांमधून मुस्लिम व्यावसायिक दिसला नाही पाहिजे याची उघड उघड भाषा करतात. हे लोक कुठल्या तोंडाने बोलतात? जनाची नाही तर मनाची तरी जरा बाळगा की तुम्ही कोणत्या तोंडाने खाता आणि कोणत्या तोंडाने बोलता. तुम्हाला खरंच हे पटतं? तुम्हाला सच्चरचा अभ्यास आहे? सच्चरने काय सांगितलं हे परिणयजी मला याचं सविस्तर उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मात्र अमीर शेखजी ज्या सच्चर कमिटी आणि त्याच्यात करण्यात आलेल्या शिफारसी याचं एक उदाहरण यावेळेला देण्यात आलेलं होतं सुषमाताईंकडून. तसं खरोखर झालं का? मुस्लिम समाजाचं उत्थान झालं का? त्यांना मदत झाली का? त्यांची प्रगती पाहायला मिळाली का? परिणयजी आपल्याकडे येण्याआधी मी अमीरजींकडे जातो मग आपल्याकडे येतो. अमीर शेख एक सेकंड माझं ऐकून तर घ्या. बोला ना परिणयजी. असं आहे की हे तिघही बोलतात आहे. मला असं वाटतं की तुम्ही 1, 2 आणि 3 घेतल्यानंतर मग माझं घेता. त्यात अनेक त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत जसं अब्दुलजींनी जे मांडले किंवा अमीरजींनी मांडले किंवा सुषमाताई मांडतात आहे. तर मला असं वाटतं की ते मांडतात आहेत ते 5-5, 6-6 मुद्दे मांडतात आहे. मग त्यानंतर तुम्ही 3ऱ्या 4थ्या नंबरवर मला घेताय. उत्तर माझ्या कार्यक्रमात तरी असं मी होऊ देत नाही. प्रत्येकाला बोलण्याची पूर्ण संधी असते. आपण सविस्तर उत्तर द्या मग मी आपल्याकडे येतो. बोला. मला संधी नाही मला असं वाटतं की सुषमाताईचं झालं तर मी त्याचं उत्तर देतो. अमीरजींचं झालं तर मी त्याचं उत्तर देतो. शेखजींचं झालं तर त्यानंतर मी त्यांना उत्तर देतो. तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी त्यांच्याकडून घेत होतो आणि त्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो. परिणयजी आपण आपला मुद्दा पूर्ण करा. येतो आपल्याकडे. बोला. बघा असं आहे की सुषमाजींनी ज्या प्रकारचे विषय मांडले तर सुषमाजींना ज्या आपल्या जे मिनिस्ट्री आहे राज्य शासनाच्या ज्या मिनिस्ट्री आहे किंवा केंद्र सरकारची जी मायनॉरिटी मिनिस्ट्री आहे हे ज्या योजना राबवतात त्या सच्चर समितीच्या शिफारसीनुसारच योजना राबवतात. ते मुस्लिम समाजाला लोन देण्याच्या संदर्भात असणार किंवा शिक्षणाच्या संदर्भात असणार. तुम्ही ज्या प्रकारचं सांगून राहिले की बाबा मुस्लिम समाजासाठी भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारने काहीच केलं नाही कोणतीच योजना लावलेली हे चुकीचं आहे. दुसरं हा जो मुद्दा जो सुरू आहे हा मुद्दा सुरू आहे की संविधानिक या ज्या अधिकार अमर्यादित जे अधिकार संविधानाच्या विरोधात जाऊन 1995 मध्ये जे दिले होते त्याच्या विरोधात आजचा हा नवीन अमेंडमेंट आलेला आहे. आपण या विषयावर बोललो पाहिजे. आणि मला एक सांगा की जर समजा 2 मुस्लिम महिलांना त्यात टाकलं तुम्हाला त्याचा विरोध आहे? त्या मुस्लिम समाजामध्ये पश्मिंदा समाज आहे ज्यांना कधीच वक्फ बोर्डात टाकण्याचं काम केलं नाही त्यात सदस्यत्व किंवा प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं नाही त्या संदर्भात यामध्ये अमेंड केलंय याचा तुम्हाला विरोध आहे? किंवा ज्या प्रकारे अमर्यादित या शक्तीमुळे जसं या जमिनी वाढल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी वाढल्या पण उत्पन्न सातत्याने घटत चाललेलं आहे. 1995 पासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर या बोर्डाचं उत्पन्न घटत आलेलं आहे. जमिनी वाढतात आहे जमिनी एकर्स वाढतात आहे पण कुठेतरी उत्पन्न कमी होत आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतं हे याच्यातनं सिद्ध होतं. मग या विषयावर आपण बोललो पाहिजे. मुस्लिम समाजासाठी काय केलं काय नाही केलं याच्यासाठी आपण दुसरा शिवाय अनेक विषय आहेत ते तुम्हाला मी पूर्ण जे कायदे आणले या अर्थसंकल्पात राज्य शासन आणि केंद्र सरकार काय काय देणार आहे मागच्या 10 वर्षाच्या अर्थसंकल्पावर मी तुमच्यासोबत बोलू शकतो. पण मला हा विषांतर करायचा नाहीये. मला आणि याच्यात एक दुसरं स्पष्ट करायचं आहे. उभाठा जो बाळासाहेब ठाकरे सेनाचा याच्यात स्पेसिफिकली यांचा विरोध आहे की समर्थन आहे यांनी स्पष्ट करावं. नरोबा कंजोबाची भूमिका नाही दाखवा. यामध्ये पूर्ण या देशातला हिंदू समाज तुमच्याकडे उद्धव ठाकरेंकडे आशेने बघतात आहे आणि तुमच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे
तुमच्यावर बघतात आहे की या निर्णयावर तुम्ही कुठे राहतात, तुम्ही कोणासोबत राहता हा संपूर्ण देश बघतोय. म्हणून तुम्ही स्पेसिफिक तुम्ही सांगा, गोल गोल घुमू नका, दुसरे विषय घेऊ नका, विषांतर करू नका. या स्पेसिफिक बिलवरती तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही याच्या मागचा काय उद्देश आहे, तो काय पुढे होणार आहे, त्याच्या मागचा काय उद्देश आहे किंवा काय नाही आहे हे पुढच्या वर्षांमध्ये माहिती होणार. पण मला एक सांगा की यामध्ये तुमचा उद्देश काय, तुमची भूमिका काय ती स्पष्ट केली पाहिजे तुम्ही. परिणयजी, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताय, तर तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे की सच्चरचं तुम्ही जेव्हा सांगताय ना आम्ही मुस्लिमांचं किती स्वागत केलं वगैरे, किती उद्धार केला, तर जर मुस्लिम व्यावसायिकांना उत्तेजन दिले पाहिजे, लोन दिले पाहिजे असं सच्चर सांगतं, तर तुमचे भाजपचे लोक ऐन दिवाळीच्या काळात नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग का चालवतात? का भाजपच्या तुमच्या नितेश राणेंना मुस्लिमांवर आग पाखड करावी लागते? याच्यावर कधी बोलणार तुम्ही? या अमेंडमेंटचं विषांतर होत आहे. आपण वक्फ अमेंडमेंट बिल 2024 वर बोललो पाहिजे. या सगळ्या विषयांवर विषांतर होत आहे. तुम्ही सच्चर बोलताय ना, तुम्हाला सच्चर माहिती असलं पाहिजे. या बिलवर तुमची भूमिका काय? तुमची म्हणजे सुषमा अंधारे यांची भूमिका नाही पाहिजे. मला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे, उद्धव ठाकरेंची भूमिका याच्यावर पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय पुढे नितेश राणे काय ते सगळे विषय विषांतर करू नका. तुम्ही उद्धव ठाकरेंची याच्यामध्ये काय भूमिका आहे, कारण हे जसं या देशातले 100 करोड लोक वाट बघतात, 130 करोड लोक वाट बघतात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेची, तसं वरून स्वर्गातनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वाट बघतात उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेची. आणि या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही विषांतर करू नका. तुम्ही म्हणजे कुणी तिस्मार खान नाहीत की आम्ही तुम्हाला उत्तरं द्यावी. आम्हाला जी उत्तरं द्यायची, आम्हाला जे मांडायचंय ते आम्ही आमच्या पार्लमेंटमध्ये मांडू. तुम्ही कोण आहात आम्हाला विचारणारे? तुम्ही कोण आहात आम्हाला ठरवणारे आम्ही कोण आहोत ते? आम्ही कोण आहोत लोक जाणतात. आमच्यासाठी एका ब्राह्मण ठाकरेंची काय भूमिका आहे स्पष्ट करावी, मगच तुम्ही याच्यावर बोला. पहिले आपली भूमिका स्पष्ट करावी. वादावरती आपण कार्यक्रमाची वेळ न वाया घालवता मी आपल्या दोघांकडे येण्याआधी आता थेटपणे अब्दुल रऊफ शेख यांना मला विचारायचं आहे की मुस्लिम समाजासाठी वक्फ बोर्ड सुधारक कायदा हा खरोखर सुधारणांचा पडेल का आणि यामुळे उत्थान होईल का? अब्दुल रऊफ शेख, उद्धव ठाकरेंची काय भूमिका हे तुम्ही सांगावं, बाकी जाऊ दे. अब्दुलजी, ते असल्या पुढे सोडणं बंद करा. विकासावर बोला आधी. आतापर्यंत काय झालं त्याच्यावर बोला. कुठल्या गोष्टी करताय तुम्ही? कुठल्या आंबट कळीला? अब्दुलजी, माझा आवाज आपल्याकडे येत असेल तर मला आपली कमेंट यावरती हवी आहे. नागपूरच्या जमिनीचं काय झालं? सरकारने सांगितलं की लगेच शिकून गेलं काय? काय झालं त्याचं? कुणाला सांगितलं? विषयावर तुमच्या बोलता येत नाही. हा, अदानी आणि अंबानीच्या घशात जमिनी घालण्यासाठी करताय काय? अदानीला जमीन द्यायची म्हणून तुमची नाटकं चालली आहेत, कळत नाही का आम्हाला? अंबानींचं सोडा, तुमची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका सांगा. बाळासाहेब ठाकरे वरून स्वर्गात बघतात काय भूमिका आहे म्हणून अदानी अंबानी जाऊ द्या गड्ड्यात. निश्चितच आपल्याला त्याच महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. याचा दुसरा अंक आपल्याला कदाचित उद्या देखील पाहावा लागेल, कारण ज्या वेळेला हे बिल सादर करण्यात आलं, सुधारणा विधेयकावरती प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली होती, त्यावेळेला मात्र अमित शहा यांनी एक महत्वपूर्ण भूमिका व्यक्त केलेली होती की ज्या प्रकारचं विरोधकांकडून विषयांतर होताना दिसतं, विरोधक मिसगाईड करत असल्याचा आरोप होतोय, हे खरं आहे की खोटं आहे, यासाठी उद्याचा देखील दिवस असेल. अशाच मान्यवरांबरोबर त्यावरती देखील चर्चा होईल. मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे या चर्चेत आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र अब्दुल रऊफ शेखजी, त्याचबरोबर परिणय फुके, सुषमा अंधारे आणि इतर जे आपल्याबरोबर अमीरजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्या सगळ्यांचे धन्यवाद की या महत्त्वाच्या विषयावरती आपापल्या पक्षाची बाजू आपण मांडलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.